दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होतोय आणि यात्रेचा आज मुख्य दिवस असून मंदिर परिसरात बांधलेल्या नव्या दर्शन मंडपातून भाविकांसाठी रांग करण्यात आली आहे। संपूर्ण यात्रेवर 115हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे। सोलापूरसाठी 15 ते 30 मे दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे। याची सुरुवात गोव्यापासून होणार आहे। नंतर मुंबईला देखील विमानसेवा सुरू होईल असं आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलंय। विमानसेवेमुळे सोलापुरात उद्योग, गुंतवणूक आणि आयटी पार्क उभारणीला वेग येईल असंही जिल्हाधिकारी म्हटलंय। सांगलीच्या चांदोली धरणातून वीज निर्मितीसाठी तसंच शेतीसाठी पाणी सोडल्यानं पाणीसाठ्यात घट झाली आहे। गेल्या 6.5 महिन्यात 15 टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे, तर गेल्या 21 दिवसात 3 टीएमसीनं घट झाली आहे। तालुक्यातील 49 पैकी 20 पाझर तलाव एप्रिलमध्येच कोरडे पडलेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या दृष्टीनं नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे। ग्रामीण आणि शहरी भागात असणाऱ्या अंगणवाड्या, शाळा यांच्यामध्ये कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी आणि केंद्राचं छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय। MRSC हे काम करणार असून यासाठी 1,04,00,000 रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि कला अध्यापक विद्यालयातील सेवेला 12 आणि 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना आता निवड आणि वरिष्ठ वेतन श्रेणी मिळणार आहे। त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पात्र शिक्षकांची नोंदणी सुरू केली आहे। एकीकडे कांदा निर्यात शुल्क हटवून 10 दिवस उलटले, मात्र अद्यापही कांदा बाजार भावात सुधारणा नाहीये, तर उलट सातत्यानं घसरण सुरू आहे। लासलगाव बाजारामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 900 रुपये इतका निच्चांकी दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याला देखील कमीत कमी 800 रुपये सरासरी 1250 रुपये दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 24,478 क्विंटल इतकी आवक झाली, त्याला सर्वसाधारण 5,769 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 18,043 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 2,863 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजारात अर्जुन, बन्सी, हायब्रिड, शरबती आणि लोकल या जातीच्या गव्हाची आवक झाली। मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुकर करणाऱ्या 2 मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। मुंबईकरांच्या सेवेमध्ये 238 एसी लोकल लवकरच दाखल होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई वन कार्ड हे मल्टी मॉडेल स्मार्ट कार्ड महिन्याभरात प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे। आर्थिक तंगीमुळे आणि पगार कपात झाल्यामुळे आलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनानं 120 कोटींचा निधी दिलाय। यातून एसटी महामंडळानं आपला खर्च भागवण्याची सूचना देखील शासनानं केली आहे। बदलापूरकरांचा लोकल प्रवास आणखी जलद व्हावा यासाठी रेल्वेकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत। मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकापुढील शहरातून नवी मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे या मार्गावर आणखी एक रेल्वे स्थानक होणार आहे। शिधापत्रिकाधारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर 15 दिवसांच्या मुदतीमध्ये रहिवासाचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्यात। या शोध मोहिमेमध्ये एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका तसंच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाहीये, याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा राज्यातील विविध शेतकरी नेते आणि शेतकरी याबाबतचा सरकारला जाब विचारणार आहेत। याचाच एक भाग म्हणून 14 एप्रिलपासून शेतकरी आपला कांदा, दूध, इतर भाजीपाल्यासह कोणताही अन्नपदार्थ मुंबई, पुण्यासह नाशिकसारख्या शहरांकडे जाऊ देणार नाहीत असा इशारा शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी दिलाय। कृषी विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणारे संबंधित सर्व संकेतस्थळ, पोर्टल, ऑनलाईन प्रणालींमध्ये समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेश देखील आयुक्तांना देण्यात आले। राज्यात उष्माघाताचा तडाखा जीवघेणा ठरलाय। 45 अंशांच्या पुढे झेपावलेल्या कमाल तापमानानं शुक्रवारी विदर्भात एका शाळकरी मुलाचा जीव घेतला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील 12 वर्षाच्या शाळकरी मुलाला कडक उन्हाचा त्रास असह्य झाला, त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। पुण्याच्या कात्रज परिसरातील आगम मंदिर येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती थांबवण्याचं काम करण्यासाठी आणि राजमाता भुयारी मार्ग इथे स्थापत्यविषयक कामं केली जाणार आहेत। त्यासाठी 17 एप्रिल रोजी कात्रज परिसरातील पाणीपुरवठा बंद असेल।
पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपी बसनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. लवकरच पीएमपी बसमध्ये एआय सुधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पीएमपी एआयचा वापर करणारी देशातली पहिली प्रवासी वाहतूक संस्था असेल. मुंबईतील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. पालिकेनं विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसांना 15 जूनपर्यंत आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थगिती दिली आहे, तर केंद्रीय भूजल प्राधिकरण यांनी नवीन नियमावली लागू केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या गणेशोत्सवात पीओपी गणेश मूर्तींची विक्री आणि खरेदी होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेनं हालचाली सुरू केल्या. तसंच मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींना देखील शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून कोकण विभागीय आयुक्तांना तसं पत्र देखील देण्यात आलं. सिडकोने ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा 26 किलोमीटर अंतराचा उन्नत मार्ग उभारण्याच्या कामात पुढाकार घेतलाय. या मार्गाच्या उभारणीसाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता या आराखड्याच्या इतर आर्थिक बाबींची आखणी करण्यासाठी सिडकोकडून सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठी भूसंपादन करण्यात पुणे महापालिकेकडून होत असलेल्या विलंबावरून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शुक्रवारी महापालिका प्रशासनाचे कडक शब्दात कान टोचले. महापालिका आयुक्तांनी त्यानंतर तातडीनं बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातील अनेक भागात पाणी भरलं होतं आणि त्यामुळे यंदा या भागात 50% नालेसफाई करण्यात आली आहे. उर्वरित काम महिन्याच्या अखेरीस पूर्ण झाल्यानंतर मोठ्या नाल्यांची पुन्हा सफाई करण्यात येणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार ई-ऑफिस प्रणालीनुसार पेपरलेस सुरू आहे. तरीही महापालिकेच्या उद्यानातील प्रवेश शुल्क तसंच विविध रुग्णालय आणि दवाखान्यातील केस पेपर शुल्क भरण्यासाठी रक्कम रोखीनं स्वीकारली जाते आणि त्यामुळे सुट्या पैशांवरून या ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवतात. नागपूर शहरातील बंद आणि नादुरुस्त अवस्थेमध्ये असलेलं सीसीटीव्ही पुन्हा सुरू करा. त्याचबरोबर शहराचा सर्व भाग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणा असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य तेलुगू तसंच गोर बंजारा गुजराती सिंधी हिंदी या साहित्य अकादमींवरील शासकीय अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला. या 5 साहित्य अकादमींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाल्या होत्या, पण या नियुक्त्या अचानक रद्द करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकारामुळे पुन्हा कुणा रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी मुंबईतील धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या रुग्णालयांना नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे करण्यात आली आहे. नक्षलवाद रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे प्रयत्न केले असून आता या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं समोर येत आहे. पुढील वर्षी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचा निर्धार मोदी सरकारनं केलाय. विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरलेला आहे. संघाचे स्वयंसेवक आता लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत. देशातील अनेक भागात या संशोधन विधेयकाच्या विरोधात आंदोलन झालं. पश्चिम बंगालमध्ये हे आंदोलन हिंसक बनलं होतं. त्यानंतर संघ मैदानात उतरलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि देशातील सर्व उच्च न्यायालयांच्या 795 न्यायमूर्तींपैकी केवळ 95 न्यायाधीशांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील संकेतस्थळावर सार्वजनिक केल्याची माहिती समोर आली आहे. संपत्ती तपशील सार्वजनिक करण्यात केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पहिल्या क्रमांकावर आहेत, तर 18 उच्च न्यायालयांच्या एकाही न्यायाधीशांनी संपत्तीचा तपशील सार्वजनिक केला नाहीये. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा देखील समावेश आहे. पुण्यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांनी पुन्हा आंदोलन केलं. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या उमेदवारांना ताब्यात घेतलं. परवानगी नसतानाही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानं ही कारवाई करण्यात आली. दरम्यान पुण्यातील एमपीएससीच्या उमेदवारांनी आपलं आंदोलन तुर्तास स्थगित केलं. पुण्यामध्ये सीएनजीच्या किमती पुन्हा वाढल्या. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये सीएनजीचा दर वाढलाय. सीएनजीच्या दरात 50 पैशांची वाढ झाल्यामुळे आता पुण्यामध्ये सीएनजी 92 रुपये किलोनं मिळणार आहे. मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू असल्यानं काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकर चालकांच्या मागण्या यातून सुवर्ण मध्य साधत सामान्य जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीनं तातडीनं तोडगा काढावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण होणार आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या पुतळ्याचं 70 ते 75% काम पूर्ण झालंय.
फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिलंय. हा सिनेमा ब्राह्मण समाजाच्या विरोधात नसून सेन्सॉर बोर्डानं जेवढे बदल सांगितले होते त्याप्रमाणे बदल करण्यात आलेत असं महादेवन यांनी स्पष्ट केलंय. ड्रग्ज आणि अंमली पदार्थांबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी कमी करण्यासाठी यंत्रणा काम करते. ड्रग्ज माफियांविरोधात कडक कारवाई केली जाईल. कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राहाता तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली. शिर्डीमधील भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही. यावरून बच्चू कडूंनी तहसीलदारांना जाब विचारला. दोषींवर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा कडूंनी दिलाय. हिंगोलीच्या येडूद गावातील अदिती सरकटे ही मुलगी छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. या रुग्णालयात प्रशासनाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केलाय. औषधांचे दर अधिक आकारले जात असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील शिक्षकांची आढावा बैठक पार पडली. ग्रामीण भागासह आदिवासी भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकांशी भुसेंनी संवाद साधला. राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम कमी करण्यासाठी 15 दिवसात निर्णय घेणार. याबाबतच्या समितीनं आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केलाय. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच पॅटच्या परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रभादेवीमध्ये बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी आठवले बाबासाहेबांनी वापरलेलं व्हायोलिन वाजवण्याचा आनंद घेतला. ऑस्ट्रेलियामधील 3 नागरिक रिक्षानं प्रवास करत भारत भ्रमण करतायत. दरम्यान सांगलीच्या मिरज पोलिसांकडून या परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात आला. त्यामुळे हे परदेशी पाहुणे भारावून गेले. सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीनंतर सोलापूर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. मात्र महापालिकेनं वापर केलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानावर शरद पवारांकडून किंवा शरद पवार पक्षाकडून सवाल उपस्थित करण्यात आले. दूषित पाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अंतर ठेवण्याचा सल्ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दिलाय. मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या पुणे कोलाड महामार्गावर असलेल्या भुगावमध्ये दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटलांचा ताफा देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकला. आता तरी या वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल का याकडे नागरिकांचं लक्ष आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ज्वारीला सध्या 1670 ते 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. त्यामुळे नाफेड मार्फत हमी भावानं ज्वारीची खरेदी व्हावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करत मुस्लिम बांधवांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं. वक्फ दुरुस्ती विधेयक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटनांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. काळ्या फिती बांधून मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवला. धाराशिवमध्ये आरोपींच्या अटकेसाठी एका महिलेनं आमरण उपोषण केलंय. कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप केलाय. तातडीनं हल्लेखोरांना अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा महिलेनं दिलाय. जळगावच्या एरंडोल येथे विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू झाला. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या मंडपाला लागलेली आग विझवताना विजेच्या खांबाला धक्का लागल्यानं तरुणाला विजेचा धक्का बसला. गंगाखेडच्या रुमना जावळा इथे 35 वर्षीय व्यक्तीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. चिपळूण गुहागर हायवेवरील रामपूर तांबी घाटामध्ये अज्ञातानं लावलेल्या आगीमध्ये शेकडो एकर जंगल जळून खाक झालंय. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. चाळीसगावातील पातोंड्यामध्ये लुटमार करत 60 वर्षीय महिलेकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी 5 जणांविरोधात कारवाई करत 78,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जैन समाज नमो युथ फाउंडेशनच्या वतीनं कडबनवाडीच्या अभयवनात वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यात पाणी सोडण्यात आलं. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना पाणी मिळावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. कर्णधार बदलून देखील चेन्नईचं नशीब बदललेलं नाहीये. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 8 विकेट्सनं एका हाती पराभूत केलं. यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जनं सलग 3रा सामना गमावलेला आहे.